कळंबा तलावाच्या समोर तुमचं स्वप्नातलं घर आता रियालिटीमध्ये. कोल्हापूर शहरापासून अगदी जवळ, निसर्गाच्या कुशीत, जिथं तुम्हाला मिळते शांतता, सौंदर्य आणि सुरक्षितता. 900 स्क्वेअर फुटापासून 10,000 स्क्वेअर फुटापर्यंत रेसिडेन्शियल एरे प्लॉट्स उपलब्ध. प्रशस्त 60 ते 30 फुटी अंतर्गत रोड, स्वतंत्र 7/12 वीज कनेक्शन, वॉकिंग ट्रॅक, सुरक्षा आणि बरंच काही. अधिक माहितीसाठी आत्ता संपर्क साधा. चंद्रांकन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कोल्हापूर. मराठवाडा विदर्भात गेल्या 15 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर आलाय. महापुरामुळे अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेलेत. शेतीचंही प्रचंड नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संसारोपयोगी साहित्य, धान्य यांचं संकलन करण्यात आलं होतं. शनिवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्केट यार्ड इथल्या कार्यालयातून 51 लाख रुपयांचं साहित्य घेऊन 12 ट्रक विदर्भ मराठवाड्याकडे रवाना झाले. यावेळी नामदार मुश्रीफ यांनी केंद्र सरकारकडूनही पूरग्रस्तांसाठी भरीव निधी मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास, राहुल पाटील, भैया माने, बाजार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, भरत पाटील भुयेकर, विकास पाटील, प्रवीणसिंह भोसले, नितीन दिंडे, सुहास जांभळे, माजी नगरसेवक संभाजी देवणे, अब्दुल हजी हमीद मीर शिकारी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.